हॅलो एव्हरीवन, वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल। आजचा हा लुक मी स्पेशल रक्षाबंधनसाठी केलेला आहे। करायला खूप सोपा असा हा लुक आहे आणि तुम्ही बघू शकता मी माझा पूर्ण बेस एकदम लाईट अँड नॅचरल ठेवलाय। फक्त आय मेकअप मी थोडासा डार्क केलाय बिकॉज मला आय मेकअप थोडा डार्क दाखवायचा होता, मला आउटफिट ला मॅच होईल असा। अँड येस, खूप इझी आहे हा मेकअप करायला आणि हा लुक मी कसा केला हे जर तुम्हाला बघायचं असेल तर ही व्हिडिओ शेअर पण नक्की बघा। हॅलो फ्रेंड्स, मी माझं मेकअपच्या स्किन प्रिपेअर करून घेतलेलं आहे। स्किन प्रिपेअर मी कशी करते ह्यावर मी आधीच एक व्हिडिओ बनवलेली आहे, जर तुम्ही बघितली नसेल तर मी ते तुम्हाला आय बटनवर देईल, तर तुम्ही नक्की बघा। माझं स्किन प्रिपेअर झाल्यानंतर मी ते प्रायमरसाठी इबाचं मस्ट हॅव इन्स्टा ग्लो प्री मेकअप सिरम अप्लाय करते। हे अशा लिक्विड फॉर्ममध्ये आपल्याला मिळतं आणि यातले मी फक्त 3 ड्रॉप्स माझ्या फेसवर अप्लाय करणार आहे। आणि यामध्ये ना छोटे छोटे शिमर पार्टिकल्स आहेत, त्यामुळे माझ्या आपल्या स्किनवर ना छान असा ना लाईट ग्लो येतो आणि त्यासोबतच हे सिरम ना आपलं स्किन हायड्रेट करण्यास मदत करते। आणि माझ्या पूर्ण फेसवर मी सिरम छान स्प्रेड करून घेतलंय। नेक्स्ट मी ते मेब्रिनचं इन्स्टंट एज डिवाइन कन्सिलर यूज करते। शेड नंबर आहे कॅरेमल। मी माझे डार्क सर्कल हाईड करण्यासाठी हे कन्सिलर यूज करते आणि ते थोडेसे माझे ना डार्क स्पॉट्स आहेत आणि फोरहेड थोडंसं ब्लॅक आहे, अनइवन स्किन आहे, ते कवर करून घेते। आणि त्यानंतर ब्युटी ब्लेंडरने ते कन्सिलर छान ब्लेंड करून घेते माझ्या फेसवर। माझं कन्सिलर छान ब्लेंड करून झालंय, तुम्ही बघू शकता। एकदम पटकन मला ना फुल कव्हरेज मिळाले, माझे सगळे डार्क सर्कल आणि डार्क स्पॉट्स इझिली हाईड झाले। त्यानंतर फाउंडेशनसाठी मी ते मेबलिनचं फिट मी फाउंडेशन घेते। शेड नंबर आहे 220। मी या फाउंडेशन मिक्सिंग क्ले कर थोडंसंच फाउंडेशन घेते, मला जास्त हेवी लुक नको आहे आणि मला थोडासा ना ड्यूई बेस हवा आहे, त्यामुळे मी ते स्विस ब्युटीचं हायलायटिंग प्रायमर फाउंडेशनमध्ये मिक्स करणार आहे। मी फक्त 1 ड्रॉप प्रायमर यूज करते आणि ते छान ॲक्टिवेट करून घेणार आणि मी डायरेक्ट ब्युटी ब्लेंडरने माझं फाउंडेशन मी माझ्या फेसवर अप्लाय करणार आहे। या टेक्निक ना आपलं फाउंडेशन खूप स्मूथ लागतं आणि एकदम ना लाईट थर लागतो मेकअपचा, जास्त फाउंडेशन लागत पण नाही, हेवी वाटत नाही मेकअप। आणि मला आज माहीत नाही ते ना खूप स्वेटिंग होते, फॅन ऑन ठेवलाय तरी मला खूप स्वेटिंग होते इथे। तर ना इथे मी जास्त फाउंडेशन लावणार नाही बिकॉज स्वेटिंगमुळे ना फाउंडेशन माझं निघणार आहे तिथून। माझं पूर्ण फेस आणि नेकला फाउंडेशन अप्लाय करून झालं आणि मी बघू शकता मी एकदम थोडंसंच फाउंडेशन घेतलं आणि त्याने माझं पूर्ण फेस आणि नेक कवर करून घेतलं आहे। अँड हायलायटिंग प्रायमर ॲड केल्यामुळे माझ्या फेसवर असं छान ग्लो आला आहे मस्तपैकी। आता मी माझा पूर्ण बेस लॉक करण्यासाठी इथे क्रायलॉनची ट्रान्सल्युशन पावडर यूज करते आणि मी इथे 2 पावडर यूज करते बिकॉज ही एक आहे TL5, ही बघू शकता खूप डार्क शेडची पावडर आहे आणि ही आहे TL2 ची खूप लाईट शेडची पावडर आहे आणि माझ्याकडे मीडियम शेडची पावडर नाही, त्यामुळे मी या दोन्ही मिक्स करून मीडियम शेड बनवून माझ्या पूर्ण फेसवर अप्लाय करणार आहे। मी ते दोन्ही पावडर मिक्स करून एक मीडियम शेड बनवला आहे आणि मी पिझ्झा पफचा यूज करते पावडर अप्लाय करण्यासाठी। आणि मी असं फक्त ना डॅप डॅप करत पावडर अप्लाय करते। तुम्ही बघू शकता माझ्या स्किन टोनला एकदम मॅच होईल असा पावडरचा शेड तयार झालाय आणि मी ते एकदम थोडीशीच पावडर लावते सगळीकडे, नाहीतर जास्त पावडर लावली ना आपला फेस एकदम केकी होऊन जातो। मी पिझ्झा पफने फक्त पावडर अशी टॅप केली आणि जी एक्स्ट्रा पावडर आहे माझ्या फेसवर ती मी पावडर ब्रशने रिमूव्ह करणार आहे।
आणि मी माझ्या नेकवर पावडर अप्लाय करायला सेम ब्रश यूज करते. आणि माझा पूर्ण बेस करून झालेला आहे. तुम्ही बघू शकता मी एकदम लाईट आणि नॅचरल दिसेल असा बेस केला आहे, बिकॉज मला हेवी बेस अजिबात आवडत नाही. त्यानंतर चीक्सवर ब्लश अप्लाय करणे आणि त्यासाठी मी ते मेकअप रिव्हॉल्युशनचं ब्लशर पॅलेट यूज करते. यामध्ये आपल्याला ना 8 शेड्स मिळतात आणि यामध्ये 2 शेड्स शिमरवाले. यातला मी तो हा ब्लश आहे तो अप्लाय करणार आहे. त्यासाठी मी ब्रशचा यूज करते. मी एकदम लाईट ब्लश यूज करणार, जास्त ब्लश मला आवडत नाही. माझं ब्लश पण अप्लाय करून झाले. आता मी माझ्या फेसवर हायलायटर अप्लाय करणार आहे. त्यासाठी मी सेम मेकअप रिव्हॉल्युशनचं हायलायटर आणि ब्रॉन्झरचं पॅलेट यूज करते. आणि यातला जो गोल्डन शेड आहे तुम्ही बघू शकता, हा गोल्डन शेड मी आज यूज करणार आहे, बिकॉज माझ्या ड्रेसवर गोल्डन वर्क आहे आणि त्यासाठी मी हे हायलायटिंग ब्रश यूज करते. मला मला हायलायटर ब्लशपेक्षा मला हायलायटर खूप आवडतं, त्यामुळे मी हायलायटर जरा जास्तच यूज करते. बघू शकता खूप छान ग्लो आहे, खूप छान हायलायटर आहे एक. माझं हायलायटर पण अप्लाय करून झालं आहे. तुम्ही बघू शकता खूप छान ग्लो आलाय माझ्या फेसवर हायलायटर अप्लाय केल्यामुळे. त्यानंतर मी आता माझी आयब्रो फिल करून घेते. आता आयब्रो फिल करण्यासाठी मी ते मिस्क्रेचं आयब्रो केक यूज करते आणि या प्रोडक्टवर मी आधीच एक व्हिडिओ बनवली आहे. त्यामध्ये मी या प्रोडक्टबद्दल डिटेल्स आणि रिव्ह्यू दिले. जर तुम्ही बघितले नसेल तर मी ते तुम्हाला आय बटनवर देईल, तर तुम्ही नक्की चेक करा. मी आधी माझी आयब्रो छान कोम्ब करून घेते. त्यानंतर मी ते ब्राऊन आयब्रो पावडरचाच यूज करणार आहे. म्हणजे दोन्ही आयब्रो फिल करून झालेत. मी आता आय मेकअपला स्टार्ट करते. त्यासाठी मी ते मिस्कॅराची आय पेन्सिल यूज करते आणि शेड आहे डेनिम ब्लू. तुम्ही माझ्या आयलिडवर अप्लाय करणार आहे. मी जी तुम्हाला ही मिस्कॅराची आय पेन्सिल दाखवली तो खूप लाईट शेड आहे, खूप लाईट ब्लू कलर आहे आणि मला थोडासा डार्क पाहिजे होता, म्हणून मी ते माय ग्लॅमची आय पेन्सिल यूज करते. हा पण एक ब्लू शेड आहे आणि तुम्ही माझ्या आता आयलिडवर त्याच्यावरच मी अप्लाय करणार आहे. मी फक्त थोडंसं लावलंय आणि नंतर ब्रशने ब्लेंड करते तो शेड. बघू शकता मी फक्त तिथेच ब्लेंड केलं, एकदम वरती क्रीज लाईनच्या वर हा शेड मी अजिबात नेला नाही आहे. त्यानंतर मी ते मास्कचं चष्मा हे श्रृंगार आय शॅडो पॅलेट घेते आणि त्यातला जो हा लाईट ब्राऊन शेड आहे तो मी माझ्या क्रीज लाईनवर अप्लाय करणार आहे. त्यासाठी मी ते फ्लॅट ब्लेंडिंग ब्रशचा यूज करते. मी एकदम थोडासा शेड घेतला आणि तुम्ही माझ्या जी ब्लू कलरचा जो माझा आय शॅडोचा कलर जिथे संपतोय तिथूनच मी वरती थोडंसं ब्लेंड करणार आहे. माझा ब्राऊन शेड पण ब्लेंड करून झाला आणि तुम्ही बघू शकता मगाशी जेव्हा फक्त ब्लू शेड लावलेला तेव्हा खूप विचित्र वाटत होतं, खूप वियर्ड दिसत होतं आणि त्यानंतर जेव्हा मी क्रीज लाईनला ब्राऊन शेड अप्लाय केला त्यानंतर माझा आय मेकअप खूप छान दिसतोय. आता मी इथे आयलायनर अप्लाय करणार नाहीये, तिथे मी आयलायनरच्या जागी काजळ ब्लॅक काजळ अप्लाय करणार आणि ते थोडंसं स्मच करणार आहे आणि त्यासाठी मी ते फेसेस कॅनडाचं काजळ पेन्सिल यूज करते.
मी जे काजळ अप्लाय केलेलं ते पण ब्लेंड करून झालं. तर मी माझ्या वॉटरलाईनला काजळ अप्लाय करते आणि त्यासाठी मी इथे फेरा रुचीचं ब्लॅक काजळ यूज करते. हे खूप छान काजळ आहे. जर तुम्हाला डार्क काजळ आवडत असतील तर तुम्ही हे एकदा तरी ट्राय करा. बघू शकता खूप छान काजळ आहे. आणि मी मगाशी जे ब्रश घेतलेलं त्याच ब्रशने हे काजळ मी थोडंसं माझ्या वॉटरलाईनला ब्लेंड करते. तो ब्राऊन शेड मी घेतलेला तो शेड मी माझ्या लोअर लॅश लाईनला अप्लाय करते आणि ब्लेंड करते थोडंसं. अशी तर मी ते ब्राऊन आयशॅडो पण माझ्या लोअर लॅश लाईनला अप्लाय करून झाले. त्यानंतर मी ते मस्कारा यूज करणार आणि मस्कारासाठी मी ते मेबलिनचा मस्कारा यूज करते. माझं मस्कारा पण अप्लाय करून झालं आहे. त्यानंतर मी माझे ब्रो बोन हायलाईट करून घेणार आहे. त्यासाठी मी तो मगाशी आयब्रो फिल केले त्याच पॅलेटमधला इथे आपल्याला एक हायलायटर शेड मिळतो सिल्वर. तो मी एका फ्लॅट ब्रशने अप्लाय करते. नेक्स्ट मी ते जे हायलायटर यूज केलेलं गोल्डन हायलायटर सेम हायलायटर मी माझे इनर कॉर्नर हायलाइट्स करण्यासाठी यूज करते. त्यासाठी मी ते स्मॉल पेन्सिल ब्रशचा यूज करते. आणि तुम्ही बघू शकता माझा पूर्ण आय मेकअप करून झालेला आहे. आता मी पटकन ह्या साईडचा आय मेकअप करून येते. माझ्या दोन्ही आईजचा आय मेकअप करून झालेला आहे आणि मी इथे माझा पूर्ण आय मेकअप मॅट ठेवला. फक्त इनर कॉर्नर हायलायटिंग केले आणि बघू शकता माझा ऑलमोस्ट पूर्ण लुक झाला आहे. फक्त लिपस्टिक अप्लाय करायची बाकी आहे आणि लिपस्टिक अप्लाय करण्यासाठी मी माझ्या लिप पेन्सिलने लिपला बॉर्डर करून घेणार आहे. आणि लिप्सला बॉर्डर करण्यासाठी मी ते मिस्कियाची लिप पेन्सिल घेतलेला आहे कॉफी ब्राऊन. त्यानंतर लिपस्टिकसाठी ते मी जस्ट अपची लिपस्टिक यूज करते. शेड नंबर आहे 08 रोज ब्राऊन. आणि स्टन माझा मेकअप करून झालेला आहे. आता हा पूर्ण मेकअप सेट करण्यासाठी मी ते मॅकचं फिक्सर माझ्या पूर्ण फेसवर स्प्रे करते. पूर्ण जो मेकअप फिक्सर मी स्प्रे केलाय ते पूर्ण ड्राय करून घेते. म्हणजे पूर्ण स्प्रे पण छान ड्राय झालाय. आणि स्टन माझा पूर्ण मेकअप करून झालेला आहे. तुम्ही बघू शकता मी बेस एकदम सॉफ्ट आणि नॅचरल ठेवलाय. मी माझा आय मेकअप थोडासा डार्क केलाय. अँड येस करायला खूप इझी आहे हा मेकअप. आणि येस हा लुक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका. त्यासोबतच तुम्हाला अशा अजून काही मेकअप ट्युटोरियल, शॉपिंग हॉल्स आणि प्रोडक्ट रिव्ह्यू बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.